बाय दुर्वा. तर बघा मी चालली आता कामला. मी इथं अशा प्रकारे चिकन मसाला बनवत होते. पहिल्या कामावर आले होते. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी आता आलेली आहे पहिल्या कामावर आणि मी तिथं बनवलेली आहे पावभाजी. तर बघा मी अशा प्रकारे मस्त जसा परफेक्टली कलर तशीच परफेक्टली टेस्ट अशा प्रकारे मी पावभाजी बनवलेली आहे. आणि मी त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, लिंबू चिरून ठेवला. बटर पण बाहेर ठेवलं कारण बटर मेल्ट होईल, फ्रीजमध्ये ठेवल्यावर कडक होईल. आणि अशा प्रकारे किचन ओटा साफ करून मी आता जाणार आहे दुसऱ्या घरी. तर मी दुसऱ्या घरी गेल्यावर मी बनवलेला आहे चिकन पुलाव बनवलेला आहे. हा आहे साऊथ इंडियन स्वयंपाक. तर इथे मला जसा त्यांच्या पद्धतीचा असतो तसा मी चिकन पुलाव आणि चिकन करी बनवलेली आहे. इथं अशी थोडी लुटपुटी साईजचं खूप छान, खूप मस्त टेस्टी बनते. मी नक्कीच तुम्हाला याची रेसिपी शेअर करेल. आणि मी इथून जाणार होते आता मी तिसऱ्या घरी. आणि मी तिसऱ्या घरी गेल्यानंतर तिथे मी गेल्यावर बनवलेलं आहे की अशा प्रकारे खूप छान सॉफ्ट चपात्या बनवलेल्या आहेत. मी इथं बनवलेल्या आहेत 12 चपात्या. आणि मला इथं काही भाजी करायची नव्हती म्हणून मी इथं भाजीची तयारी केली. अशा प्रकारे मी चपात्या केलेल्या आहेत. आणि इथं मी भाजीची तयारी केली. 3 टमॅटो चिरून ठेवले आणि बुंदीचा रायता बनवला. आणि मी कोथिंबीर, बटाटे सोलून ठेवले. आणि स्टीम राईस केलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर मी किचन वाटा स्वच्छ पुसून मी जाणार होते चौथ्या घरी. हे बघा मी आता जाणार होते चौथ्या घरी. तर मी चौथ्या घरी आलेली आहे. आणि मी इथं बनवलेलं आहे तुरीच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे. आणि इथं मी बनवलेलं आहे आलू मेथीची भाजी बनवलेली आहे. आणि इथे बनवलेल्या आहेत चपात्या. ह्या फुलक्या आहेत, चपात्या नाही आहेत, फुलक्या आहेत. आणि मी छान स्वच्छ किचन वाटा पण पुसून घेतलेला आहे. आणि माझं आता सगळी कामं होऊन मी आता घरी चालले. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मी तुम्हाला अशा छान छान रेसिपी वगैरे दाखवेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.